नमस्कार, MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत ठाण्यातील वाघे इस्टेट विभागातील साठेनगर या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो की एका शौचालयाबाहेर या ठिकाणी सर्व जे येथे भाजपचे पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे विविध पक्षाचे जे येथे पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवानिमित्त जे येथे अनेक मंडळांकडून जी ती वर्गणी गोळा केली जाते आणि त्याचप्रमाणे या शौचालय येथे जो काम करणारा कर्मचारी त्याला देखील या ठिकाणी जे ती वर्गणीची मागणी करण्यात आली, परंतु ही मागणी जी आहे ती 11,000 रुपयांची करण्यात आली आणि जर 11,000 रुपये दिले नाही तर काल जे येते हे शौचालय जे ते बंद करण्यात आलं होतं। नेमका प्रकार काय आहे, आपण जो ते शौचालयाचे जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, काय नेमका प्रकार आहे, काय सांगाल? क्या हुआ है आपके साथ? वही पर्ची मांगा मारा, हमको पैसा मांगा मारा। कितना पैसा मांगा? वो तो बिल में है 11,000 रुपये। कौन सा मंडल है? वो तो हिंदी पढ़ना नहीं जानते, हिंदी पढ़ना नहीं। शिवशक्ती मित्र है ना, पावती देखो, पावती दिखाओ ना, पावती दिखाओ ना। क्या बोले थे, आपको क्या बताया था और मारा था, कैसे मारा था, कितने दिन ये शौचालय बंद किया था, क्या बताएंगे? पूरा मामला पहले आके बोला, हमको बोला कि तेरा सेट आया, हम बोला ना सेट अभी तक नहीं आया, तो बोलता शटर बंद कर। तो हम बोला ठीक है बंद कर देते हैं, तो हमको तो थोड़ा टाइम दीजिएगा, शटर बंद करने। लेडीज़ में अगर कोई है तो उसका आवाज़ देना पड़ेगा, निकलना पड़ेगा सबको। तो हम देखने गए तो इन लोग इधर से बंद कर दिया। और राजू बोल के एक आदमी है, वो बोलता है गाली गलौज दे के बोलता है कि अभी तक कहीं क्यों नहीं बंद किया। तो हमको 2-3 मारा है। हाँ, शटर बंद किया, हम ताला मार के हम चला गए। आपल्यासोबत आपल्यासोबत माजी नगरसेवक सुरेश कांबळे आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। आपण एक फेसबुक पोस्ट केली होती आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आपल्या फेसबुक पेज मधून मांडण्यात आला होता। काय नेमका प्रकार आहे, काय सांगा? मी गाडी रिपेअर करायला आलो असतो, तो आपलं तिथे मला टॉयलेटला जायचं होतं आणि मी इकडे बघितलं की बाथरूम बंद आहे। मग तर त्याच्याकडून माहिती घेतली तर तो बेजारलेला होता। त्याच्यामुळे मी तिथे विचारणा केली असता असा हा प्रकार आहे की 11,000 रुपयाची पावती न दिल्यामुळे त्यांनी 3 वाजता हे बाथरूम बंद केलेलं आहे। तर मी स्वतः बोललो तो बाथरूम चालू कर, नागरिकांची गैरसोय झाली नाही पाहिजे, महिला इथे येतात, तर त्याच्यामुळे तुमच्या वर्गणीशी काही संबंध नाही, पण बाथरूम जनतेला वेटीस का धरायचं, त्या उद्देशाने मी ते बाथरूम चालू केलं आणि त्याला माझा फोन नंबर आणि माझं नाव वगैरे दिलं आणि मी माझं असणारं आपलं जे पद त्याला सांगितलं। तर म्हणून त्याला मी आधार दिला आणि गेलो आणि रात्री 9:30 वाजता परत फोन आला की मला इथे 2 जणांनी मारझोड केली आणि बाथरूम का चालू केला असं सांगितलं। मग मी त्वरित 100 या आपला फोन नंबरवरती फोन करून माझी तक्रार तिथे आपल्याला दिली आणि मग आपलं बीट मार्शलवाले आले आपलं वागळे पोलीस स्टेशनचे आणि त्यांनी आपलं संबंधित आपलं त्या व्यक्तीला आम्ही सगळे BJPचे कार्यकर्ते वगैरे सगळे ज्येष्ठ जेवढे पदाधिकारी आम्ही गेलो आणि पोलीस स्टेशनला रात्री 1 वाजेपर्यंत NC दाखल आपलं ते करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली NC हा खंडणीचा गुन्हा दाखल होतो, परंतु फक्त NCवरती आपली त्याची बोळवण झाली आणि मी पोलिसांना स्वतः सांगितलं की त्याला प्रोटेक्शन देण्यात यावे, कारण की 4 दिवस अगोदर त्याच्याकडं मेडिकलची पावती आहे, त्याच्या आपलं मानेवरती ब्लेडसुद्धा मारण्यात आलेले आहे। त्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशन येथे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि आपलं घाबरून त्यांनी ते परत पोलीस स्टेशनला न झाल्यामुळं आरोपी अटक नाहीत। आमचं एवढंच या माध्यमातून सांगणं की कोणी काय करतं याची घेणं नाही, की नागरिकांना वेठीस धरण्यात येऊ नये, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। नेमकं हे मंडळ कोणतं आहे? हे मंडळ त्या पावतीवरती पाहिल्यानंतर माहीत पडलं आंबेवाडी शाखा शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती मित्र मंडळ आहे आणि त्या मंडळावरती कोणतेही रजिस्ट्रेशन नाही, अध्यक्षाचं नाव नाही, काही नाही, पण संबंधित पावतीचा जो सिरियल आपला जो नंबर आहे आणि त्या अनुषंगाने आपलं वाघे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये परमिशन असताना पोलिसांनी बरोबर जाऊन त्या मंडळ अध्यक्षांना म्हणजे तो असणारे मला वाटते शाखा प्रमुख यांना आपलं ते बोलून घेतलं आणि तिथे रात्री त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 149ची फक्त नोटीस देण्यात आलेली आहे। तरी मी पोलिसांना सांगितलं या आपलं जनतेचं शौच आपलं साफ करणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं। ही नोटीस नेमकी कोणाच्या विरोधात आहे? ही NC जी आहे ती कोणाच्या विरोधात केलेली आहे? अनोळखी म्हणून आपलं दिलेलं आहे, माझ्याकडे आपलं NC आहे, ती NC अनोळखी म्हणून आपलं दिलं आणि फक्त राजू म्हणून नाव देण्यात आलेलं आहे, पण संबंधित फिर्यादीने रात्री त्या व्यक्तीला ओळखलेलं होतं। आता या शौचालयवाल्यांनी ही पावती नेमकी दिलेली आहे का काय?
जे पावतीचे पैसे दिलेले तो तेच सांगेल, तो सांगू. आप पावती का पैसा दिया है क्या? नाही दिया. आता आपण सर्व भाजपचे पदाधिकारी आहात, आता आपली नेमकी पुढची भूमिका काय असणार? नाही, ते भूमिका फक्त हेच आहे, नागरिकांना वेठीस धरण्यात आपलं येऊ नये. धार्मिक उत्सव आहे, कोणी किती वर्गणी देतो याच्याशी घेणं देणं नाही, पण वर्गणी न दिल्यामुळे जनतेला वेठीस धरणं आणि ते पण शौच. म्हणजे सकाळी उठून महिला वर्ग जो बाथरूमला येतो आणि आपलं घर इथं 8x10चं असल्यामुळे माणसं आपलं त्या रस्त्यावरती येऊन रिक्षावाले सगळे आहेत, त्यांचं बाथरूम बंद करणे हे तर अन्यायकारकच आहे. म्हणजे एक दहशत आपलं इथे पसरवण्यासारखे आहे. वर्गणी कोण किती देतं याच्याशी कुणाला आम्हाला काही घेणे देणे नाही. आपल्यासोबत आणखी काही भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील येथील भाजपचे वागे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काल हा सर्व प्रकार घडलेला आहे. काय कल रात को 10:30 से 11 के बीच में हमारे इंदिरा नगर मंडल के अंतर्गत आते हमारे कार्यकर्ता सुरेश कामले जी और अमित मिश्रा जी, नागर जी, हरी भाई, वरिष्ठ हमारे सलाहकार है हरी मेजर जी, इनका सबका फ़ोन आया कि शौचालय बंद करके महिला लोग शौचालय के बाहर खड़ी हैं और इमरजेंसी ऐसी सेवा है कि उसको कोई रोक नहीं सकता है और ऐसे गलत आचरण अपराध है. इसलिए हम सब पुलिस स्टेशन गए, पुलिस में इसकी पूरी छानबीन करके उन पर एक जो एनसी दायर किया गया है. यांना सुद्धा माहिती आहे काल बाथरूम बंद होतो. हे नेहमीच बाथरूम काय नाही कशावरून तरी बंदच ठेवतात ती लोक. नेहमी काय नाही काहीतरी तक्रार असते तरी. नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या सरकारशी ना हात जोडून एक निवेदन करतोय की साहेब, हे बप्पांच्या नावावर जे अवैध धंदे चालू आहे, अवैध वसुली चालू आहे ना, ते बंद करावे. हे आपले महाराष्ट्राचे जे आपले आता CM साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा वार्ड आहे आणि त्यांच्या वार्डात असं जे प्रकरण चाललं आहे ना, ते हात जोडून आपण विनंती करतो की CM साहेब याच्यावर लक्ष द्या आणि हे सर्व जे कारवाई चालू आहे ना, इकडे जे अवैध वसुलीचे धंदे चालू आहेत त्याला बंद करावे ताबडतोब. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की ठाण्यातील साठेनगर या परिसरामध्ये हा जो आहे तो धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर हे जे शौचालय येथे जे ते काम करणारे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना जे ते या ठिकाणी गणेश उत्सवासाठी जे ती देणगीची मागणी करण्यात आली. एकूण जे आहे ती 11,000 पेक्षा जास्त जे आहे ती देणगीची मागणी होती आणि तीच जी आहे ती मागणी न पूर्ण केल्यामुळे कालचा जो आहे तो दिवस या ठिकाणी जो आहे तो त्या कर्मचाऱ्याला मारहाण देखील करण्यात आली आणि जो आहे तो हा शौचालय देखील जे ते बंद करण्यात आला, असा जो आहे तो थेट आरोप या ठिकाणी त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व इतर येथील जे समाजसेवक पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांचा या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकतो की हा धक्कादायक प्रकार जो आहे तो ठाण्यातील वाघे इस्टेट येथील साठेनगर या परिसरात जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर संबंधित या मंडळाला जे तर आपली प्रतिक्रिया मांडायची असेल तर MS04 मीडियाचा अधिकृत नंबर आपल्या पेजवर दिलेला आहे आणि नक्कीच आपण अशा प्रकारच्या जे ते बातम्या पाहण्यासाठी आपलं लाईव्ह बघत राहा. MS04 मीडिया ठाणे.